नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहर आहे. प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहर आहे. गंगा आणि यमुना या नद्यांचा संगम प्रयागराज या शहराजवळ होतो. गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम प्रयागराज या शहराठिकाणी होतो. या दोन नद्यांना म्हणजेच गंगा आणि यमुना या दोन नद्यांना सरस्वती नावाची नदी येऊन मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मियामध्ये आहे. आणि सरस्वती नावाची नदी ही अदृश्य स्वरूपात आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे त्रिवेणी संगम म्हणजे बघा, एक तर गंगा नदी, त्यानंतर यमुना नदी आणि त्यानंतर अदृश्य स्वरूपातील सरस्वती नदी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती हे तीन नद्या या ठिकाणी एकत्र येतात. त्यापैकी दोन नद्या हे प्रत्यक्ष रूपात दिसत आहेत आणि एक नदी ही अदृश्य स्वरूपात आहे. म्हणजे एकूण तीन नद्या या ठिकाणी एकत्र आहेत, त्यांचा या ठिकाणी संगम होतो. म्हणून या ठिकाणाला त्रिवेणी संगम काय म्हणतात, तर त्रिवेणी संगम असं म्हणतात. कुंभमेळ्याच्या 4 स्थळापैकी प्रयागराज हे एक महत्त्वाचे स्थळ आहे. म्हणजे भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा होतो, त्यापैकी प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरतो. आणि इतर 3 ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो इतर 3 ठिकाणं अशी आहेत. एक तर हरिद्वार आहे, त्यानंतर आहे उज्जैन आणि त्यानंतर आहे नाशिक महाराष्ट्रामधील. म्हणजे हरिद्वार, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणजे भारतामध्ये एकूण 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणून या 4 ठिकाणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासिक शहर आहे. प्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचे पूर्वीचे नाव प्रयाग होते. मुघलांनी या शहराचे नाव बदलून या शहराचे म्हणजे प्रयाग या शहराचे नाव बदलून इलाहाबाद, त्याला अलाहाबाद देखील म्हणतात, म्हणजे इलाहाबाद असे नाव बदलले. प्रयागचे नाव इलाहाबाद असे बदलले आणि ते बदलणारे कोण होते, तर मुघल. त्यानंतर इसवी सन 2019 मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव पुन्हा बदलून म्हणजे इलाहाबाद हे नाव बदलून पुन्हा प्रयागराज असे नाव ठेवले. इसवी सन 1931 मध्ये म्हणजे इतिहासामधली घटना आहे. इसवी सन 1931 मध्ये प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क या ठिकाणी ब्रिटिशांनी क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांना घेरलं होतं. अल्फ्रेड पार्क या ठिकाणी क्रांतिकारक जे आहेत चंद्रशेखर आझाद यांना ब्रिटिशांनी घेरलं होतं. ब्रिटिश पोलिसांनी घेरल्यानंतर म्हणजे चंद्रशेखर आझाद यांना अल्फ्रेड पार्क या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांनी घेरल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि त्यानंतर त्यांनी आत्मबलिदान केले होते. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी रचनेचे कार्य पूर्ण केले त्यानंतर पहिला यज्ञ त्यांनी प्रयागराज याच ठिकाणी केला. त्यांनी पहिला यज्ञ म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी रचनाचे कार्य पूर्ण केल्यानंतर पहिलं यज्ञ त्यांनी प्रयागराज या ठिकाणी केला. म्हणून प्रयागराज या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमामुळे त्रिवेणी संगमामुळे हे एक हिंदूंचे अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनलेले आहे. पारंपरिकपणे नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या स्थळाला शुभ स्थळ असे मानले जाते. स्वराज्य भवन म्हणजेच याचे पूर्वीचे नाव आनंद भवन हे
प्रयागराज येथील एक मोठी हवेली आहे. प्रयागराज येथील एक मोठी हवेली आहे. हा भवन एकेकाळी मोतीलाल नेहरू यांच्या मालकीचा होता. स्वराज्य भवन एकेकाळी मोतीलाल नेहरू यांच्या मालकीचा होता. स्वराज्य भवन हे नेहरू घराण्याचे 1930 पर्यंतचे घर होते. सध्या याचे व्यवस्थापन जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड नवी दिल्ली यांच्याद्वारे केले जाते. आणि सध्या स्वराज्य भवनाचा वापर लोकांसाठी खुले संग्रहालय म्हणून केला जातो. स्वराज्य भवन सध्या लोकांसाठी खुले संग्रहालय म्हणून उपलब्ध आहे. स्वराज्य भवनात 42 खोल्या असून महात्मा गांधींनी वापरलेला चरखा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे छायाचित्रे, नेहरू कुटुंबाच्या वैयक्तिक वस्तू आणि एक भूमिगत खोली ज्याचा वापर अधूनमधून केला जात असे इत्यादी गोष्टींचा समावेश या स्वराज्य भवनामध्ये आहे. आनंद भवन म्हणजेच स्वराज्य भवन हे प्रयागराज येथील एक गृहसंग्रहालय आहे. स्वराज्य भवन हे प्रयागराज येथील एक ऐतिहासिक गृहसंग्रहालय आहे, जे की पूर्णतः नेहरू कुटुंबावर केंद्रित आहे. हे निवासस्थान इसवी सन 1970 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणजेच मोतीलाल नेहरू यांची नात आणि जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या यांनी स्वराज्य भवन हे भारत सरकारला दान केले. जवाहर तारांगण येथे वसलेले आहे, जे खगोलशास्त्र आणि विज्ञानावरील आकाश शोधद्वारे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वराज्य भवन हे नेहरू कुटुंबाची मूळ हवेली. स्वराज्य भवन म्हणजेच आनंद भवन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थानिक मुख्यालयात रूपांतर झाल्यानंतर इसवी सन 1930च्या दशकात मोतीलाल नेहरू यांनी नेहरू कुटुंबाचे निवासस्थान आणि काम करण्यासाठी हे घर विकत घेतले होते. नंतरच्या कालावधीत इसवी सन 1970 मध्ये इंदिरा गांधी यांनी हे घर भारत सरकारला दान केले. हे शहर ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते. आणि आनंद भवन म्हणजेच स्वराज्य भवन हे त्याचे केंद्रबिंदू होते. प्रयागराज म्हणजे त्यावेळेस अलाहाबाद नावाने ओळखले जाणारे प्रयागराज या ठिकाणी
महात्मा गांधींनी भारताला मुक्त करण्यासाठी प्रयागराज म्हणजेच त्या काळचे अलाहाबाद या ठिकाणी महात्मा गांधींनी भारताला मुक्त करण्यासाठी अहिंसक प्रतिकाराचा कार्यक्रम मांडला. अहिंसक प्रतिकाराचा कार्यक्रम मांडला. हे शहर स्वातंत्र्य युद्धाचे केंद्र होते. केंद्र होते. नंतर ते ब्रिटिशाविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले. इसवी सन 1575मध्ये सम्राट अकबराने या शहराची रचना इल्हाबाद असे केले, जे नंतर अलाहाबाद झाले. परंतु या शहराचे पूर्वीचे नाव हे प्रयाग होते. प्रयाग हे सोम, वरुण आणि प्रजापती यांचे जन्मस्थान मानले जाते. ऋषी भारद्वाज हे या ठिकाणी ईसापूर्व 5000 वर्षापूर्वी वास्तव्य करत होते आणि त्यांनी 10,000हून अधिक शिष्यांना शिकवले. पुराण, महाभारत आणि रामायण यामध्ये या शहराचा उल्लेख आढळतो. ब्रह्मदेव यांनी सृष्टीच्या सुरुवातीला प्राकृतिक याग म्हणजे यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवरील एक भूमी प्रयाग निवडली आणि तीर्थराज म्हणजे सर्व तीर्थांचा राजा म्हणून असे या भूमीचा गौरव केला. प्रयागराज हे भारतातील ऐतिहासिक आणि पौराणिक शहरापैकी एक अतिशय महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा भूतकाळसुद्धा गौरवशाली आहे. प्रयागराज या शहराचा भूतकाळसुद्धा गौरवशाली आहे, तर वर्तमान काळसुद्धा गौरवशाली आहे. अनेक घटना इतिहासामधील, पुराणामधील अनेक प्राचीन घटना या शहरात घडलेल्या आहेत. त्यामुळे हे शहर अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्रिवेणी संगममुळे या शहराचे महत्त्व तर अनन्यसाधारण तर आहेच. त्रिवेणी संगममुळे या शहराचे महत्त्व अनन्यसाधारण तर आहेच. शिवाय या संगमाजवळच बडे हनुमान मंदिर म्हणजे ते योगयुक्त निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेले हनुमानाचे हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र असलेले स्वराज्य भवन याच ठिकाणी आहे. तसेच अनेक ऋषी, साधू, संत यांचे वास्तव्य या शहरात होते. जसे ऋषी भारद्वाज, ऋषी दुर्वासा, ऋषी पन्नास असे अनेक महान ऋषी या ठिकाणी राहून जप, तप, तपश्चर्या या ठिकाणी करत राहिले. खूप प्राचीन काळापासूनच प्रयागराज हे शहर शिक्षण, ज्ञान आणि लेखनाचे केंद्र म्हणून राहिले आहे. या शहराचे वैशिष्ट्य असे आहे की सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की हे शहर राजकीयदृष्ट्या सुद्धा गाजलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या तर प्राचीन काळापासून तर हे जागृत आहेच. म्हणजे राजकीयदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपूर्ण नावाजलेले असे हे महत्त्वाचे असे हे शहर आहे. ब्रिटिश काळात अल्फ्रेड पार्क म्हणून ओळखला जाणारा पार्क सध्या चंद्रशेखर आझाद पार्क या नावाने ओळखला जातो. याचे कारण असे आहे की याच पार्कामध्ये ब्रिटिश आणि चंद्रशेखर आझाद यांना घेरले होते. मग तेव्हा ब्रिटिशांच्या स्वाधीन न होता चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळ्या झाडून या ठिकाणी आत्मबलिदान केलेले होते. त्यामुळे या पार्कचे नाव आता चंद्रशेखर आझाद पार्क असे आहे. आणि या ठिकाणी
भारतातील राष्ट्रीय स्तरावरील संग्रहालय आहे? चंद्रशेखर आझाद पार्क हे सर्वात मोठे स्थानिक उद्यान आहे. चंद्रशेखर आझाद पार्क हे सर्वात मोठे स्थानिक उद्यान आहे, जे की जवळपास 133 एकरवर पसरलेले आहे. जवळपास 133 एकरवर पसरलेले आहे. तीन नद्यांच्या संगमावर म्हणजेच त्रिवेणी संगमावर वसलेले हे एक अतिशय महत्त्वाचे आध्यात्मिक शहर आहे. प्रयागराज हे एक अतिशय महत्त्वाचे आध्यात्मिक शहर आहे. प्रयागराजचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे मोठे आहे तेवढेच या शहराचे योगदान ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. नायिकम तुम राजा जगतपिता आचिताम तीर्थविदेही तीर्थराज त्यागराज